आम्ही लोकसभेपूर्वी निर्णय घेतला होता की भावांतर योजनेतनं आम्ही पैसे देऊ. आचारसंहिता संपल्याबरोबर ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही दिले आहेत. आम्ही या ठिकाणी प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवाऱ्याचा हक्क हा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जी वृद्ध पेन्शन योजना आपण चालवतो, ज्याच्यामध्ये 1500 रुपये आपण देतो, ते 1500 रुपयावरनं 2100 रुपये आपण करण्याचं ठरवलंय. किंबहुना अशा प्रकारच्या सहाय्यतेच्या जेवढ्या योजना आहेत, मागच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारने 1500 रुपये केले होते, ते 1500 रुपयाचे 2100 रुपये आता पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. यासोबत ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचे भाव स्थिर ठेवण्याकरता आम्ही त्या ठिकाणी मार्केट इंटरव्हेन्शन करणार आहोत. येत्या काळामध्ये 25 लाख रोजगाराची निर्मिती ही महाराष्ट्रामध्ये करण्याचं लक्ष्य आम्ही ठेवलंय. आत्ता ज्या गतिशीलतेनं महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण होत आहे आणि एफडीआय मध्ये देशाच्या 52% एफडीआय आपल्याकडे आलाय, मला विश्वास आहे की 25 लाख रोजगाराच्या संधी आम्ही तयार करू. आणि त्याचसोबत 10 लाख विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यावेतनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी नोकऱ्या करण्याकरता किंवा त्यांना रोजगार देण्याकरता अग्रसर असणार आहोत. दुसरं, मागच्या 2.5 वर्षामध्ये आम्ही सरकारी नोकऱ्यांवरचा सगळा निर्बंध हटवून जवळपास 1 लाख पेक्षा जास्त, आम्ही 75,000 घोषणा केली होती, पण 1 लाख पेक्षा जास्त नोकऱ्या या सरकारी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि यासोबत आमचा प्रयत्न आहे की जो गरीब किंवा मध्यमवर्गीय आहे याला सौर आणि अक्षय ऊर्जेचा वापर करून त्याच्या वीज बिलामध्ये 30% सूट हे आम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासोबत सरकार स्थापनेच्या 100 दिवसामध्ये विजन महाराष्ट्र 2029 अशा प्रकारचं एक विजन डॉक्युमेंट हे आम्ही तयार करू. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आम्ही महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर कसं ठेवायचं हा आमचा प्रयत्न असेल. मेक इन महाराष्ट्राचं जे धोरण आहे ते अधिक प्रभावीपणे राबवून याला मोस्ट प्रेफर्ड डेस्टिनेशन अशा प्रकारची परिस्थिती आम्ही तयार करू. महाराष्ट्राला फिनटेक आणि एआय याचा हब म्हणून आम्ही तयार करू. एआय मध्ये सर्वात जास्त पुढच्या काळामध्ये रोजगाराची निर्मिती होणार आहे आणि त्याचं सर्वात मोठं केंद्र हे महाराष्ट्र असेल. यासोबत एरोनॉटिकल आणि स्पेस या क्षेत्रामध्ये उत्पादनाच्या संधी आहेत, त्या संदर्भात आमचं सरकार काम करेल. आम्ही असं ठरवलंय की शेतकरी या ठिकाणी जे काही खत खरेदी करतात त्याच्यावर जो एसजीएसटी आम्हाला मिळतो तो एसजीएसटी आम्ही शेतकऱ्यांना परत करणार आहोत. त्यासोबत आम्ही शेतकऱ्यांकरता मोठ्या प्रमाणात जी मूल्य साखळी आहे ती मूल्य साखळी तयार करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, जेणेकरून शेतमालाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाव मिळेल.